हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. आपण दिवसभरात विचारांचा प्रवास करत असतो, हे तुम्हाला माहिती आहे का. यामध्ये एका विचारामधून दुसऱ्या विचारात, दुसऱ्यामधून तिसऱ्यामध्ये, तिसऱ्यामधून चौथ्या विचारात असे अनेक 60 ते 70 हजार वेळा होत असते. आणि त्यामुळे हा प्रवास आपल्याला खूप थकवणारा असू शकतो. आपल्या एक गोष्ट लक्षात येते का की विचारांच्या प्रवासामध्ये आपण खूप जास्त थकून जातो आणि आपण उगाचच तक्रार करतो की मला फार थकल्यासारखं वाटतंय, आता थकल्यासारखं वाटतंय किंवा थकलेलो आहे. हे अगदी बरोबर. याचं कारण शोधायला गेलो तर आपण कोणती शारीरिक कामं केली याविषयी विचार करतो. मात्र ती कारणं शारीरिक थकव्यासाठी अगदी बरोबर, पण मानसिक थकव्याचं काय. आपल्या डोक्यामध्ये असंख्य विचारांची लढाई सुरू असते. ती फक्त विचार नाहीत तर आपल्या मानसिक थकवा वाढवण्याचं एक मोठं कारण आहे. या विचारांकडे लक्ष दिलं, निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की कितीतरी विचार हे आपल्या लक्षातच राहत नाही. ते उगाचच येतात आणि निघून जातात. कधीकधी तर साधा विषयही लक्षात येत नाही की तो विचार कशाशी संबंधित होता. पण मात्र आपली खूप शक्ती मोठ्या प्रमाणात खर्च होत असते. त्यामुळे आपण निष्क्रिय होतो, आळशी वाटायला लागते, निरुत्साही वाटते, कोणतेही काम करण्यासाठी पुरेसा उत्साह वाटत नाही, सारखी झोप येते. कोणतंही काम करायचं झाल्यास उद्या करू किंवा नंतर करू अशा प्रकारची टाळाटाळीची उत्तरे आपण द्यायला लागतो. याचा जर विचारपूर्वक विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की नकारार्थी विचारांचा विचारच आपण जास्त करतो. जसे की मी हे प्राप्त करेन की नाही, मला ती गोष्ट जमेल का, मी थकून जाईन, माझी फार दमछाक होईल, मला ते लोक काय म्हणतील, ते माझ्याशी बोलले का नाहीत, किंवा मी बोलल्यानंतर त्यांनी दुर्लक्ष का केलं. मग यामुळे आपण स्वतःमध्ये स्वतःला दोष द्यायला लागतो आणि विचारांच्या या प्रवासामध्ये वाहत जाऊन आपण कुठे पोहोचतो. ऐकताना वाचताना हे तुम्हाला फार विचित्र वाटत असेल, पण हे सत्य आहे. आणि शेवटी थकून जातो, कारण या प्रवासाला निश्चित असं ध्येय नसतं. त्यामुळे आपण कुठेच पोहोचू शकत नाही. हा विचारांचा प्रवास 24 तास, 2 दिवस, 8 महिने आणि कधीकधी तर वर्षानुवर्षे आपण भरकटत असतो. काहीच कळत नाही. बरं, विचारांची दिशाच समजत नाही, त्याकडे लक्षच देता येत नाही. ही गाडी पकडताच येत नाही, तर थांबवायची कशी आणि बदलायची तरी कशी. ही सर्व आंतरिक प्रक्रिया आहे. मग या प्रक्रियेवरती काम करायला हवं. ते कसं करायचं, हाही प्रश्न आपल्याला बरेचदा पडतो बरं का. पण जगामध्ये जर प्रश्न आहेत तर त्याची उत्तरेही आहेत, हे आपण विसरता कामा नये. यासाठी आपल्याला थांबायला हवं. कसं, तर ते जेव्हा आपण शांत बसतो तेव्हा विचारांना सांगायचं की 2 मिनिटांनी तुझा विचार करेन, आणि तेवढ्या वेळात आजूबाजूचे सर्व आवाज ऐकायचे, जसे की पक्ष्यांचा, भांड्यांचा, घरातील मुलांचा, फॅनचा, आजूबाजूच्या गाड्यांचा, हॉर्नचा, लोकांच्या गप्पा. हे सर्व आपण मूवीमध्ये बघतो, ऐकतो तसं पूर्ण एकाग्रचित्ताने तसं ऐकायचं. आणि कोणत्याही प्रक्रियेला प्रतिक्रिया करायची नाही, तर फक्त ऑब्झर्वेशन करायचं आहे, जस्ट लिसनिंग. यामुळे आपली एकच प्रोसेस चालू असते आणि ती म्हणजे ऐकण्याची. इतर सर्व कामे थांबलेली असतात. त्यामुळे एकाग्रता वाढते आणि आपण वर्तमानात राहतो. यामुळे अनेक विचारांवरून आपला फोकस एकाच विचारांवर येतो आणि आपल्या विचारांची शक्ती वाढायला लागते. मग तोच विचार आपली स्ट्रेंथ वाढविते आणि ही स्ट्रेंथ आपण आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मदत करते. म्हणून विचारांची ही ताकद ओळखून आपण त्यावरती काम करायला हवं, पॉझिटिव्ह व्हायला हवं, निसर्गासोबत वेळ घालवायला हवा, कारण निसर्ग ह्या गोष्टी आपल्याला खूप काही देत असतो. चला तर भेटूया अशाच एका पुढच्या छानच्या विचारांसोबत. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे पॉझिटिव्ह. बाय.